नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. नाशिक महानगरपालिका भरती संदर्भात एक नवीन अपडेट येत आहे. नुकतीच जी आपली परीक्षा झालेली होती तर त्याचे रिस्पॉन्स शीट जे आलेले आहेत, म्हणजे या रिस्पॉन्स शीट मध्ये तुम्ही कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं होतं हे कळणार आहे. ही रिस्पॉन्स शीट कशी डाउनलोड करायची, स्कोर कसा मोजायचा आहे आणि कट ऑफ वगैरे किती लागू शकतो याचा अंदाज जो आहे तर तो आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जे आहे तर ते पाहणार आहोत. म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे. तर बघा, तुम्ही जर यांच्या वेबसाईटवर इथे गेले तर इथं हे नवीन आलेले परीक्षा संदर्भात हरकती नोंदवण्याबाबत हे परिपत्रक आलेले आहे. बघा, 25/2/2026 कालच आलेले. नाशिक मनपा महानगरपालिकेच्या अभियांत्रिकी तसेच अग्निशमन विभागातील जी सरळ सेवा होते तर त्याचे रिस्पॉन्स शीट जे आहेत तर ते इथं आलेले आहेत. या रिस्पॉन्स शीट लक्षात घ्या, या 26 ते 1 या कालावधीत तुम्हाला लॉग इन करून जे आहे तर ते डाउनलोड करायचे, कारण की याच्यात ही पहिली आहे. याच्यानंतर एक फायनल रिस्पॉन्स शीट पण येते. लक्षात घ्या, एक फायनल रिस्पॉन्स शीट पण येते. आता याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करून डाउनलोड करायचे. संबंधित प्रश्न ऑनलाईन हरकत तुम्ही नोंदवू शकतात. ऑब्जेक्शन साठी 100 रुपये लागतील आणि कालावधीनंतर हरकतीनंतर विचारात घेतले जाणार नाही. आता या ऑब्जेक्शनची बाबत आहे ना, मी एक सेपरेट व्हिडिओ बनवतो. ऑब्जेक्शन कसे घ्यावे, काय प्रूफ द्यावे, कोणतं ऑप्शन निवडायचं, काय निवडायचं, या सगळ्या काही गोष्टी मी सांगणार आहे. परंतु आजच्या याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला हे सांगणार आहे की तुम्ही रिस्पॉन्स शीट कशा पद्धतीने जे आहे तर ते तुमची डाउनलोड जे आहे तर ते करू शकता. ठीक आहे, चला तर बघूया. आता सगळ्यात आधी तुम्ही काय करा, तुमच्या ज्या रिस्पॉन्स शीट तुम्ही ज्या डाउनलोड कराल ना तर ते आम्हाला या नंबरला तुम्ही नक्की शेअर करा. कारण की जर आपल्याला कट ऑफ प्रिडिक्ट करायचं आहे तर तुमचे स्कोर हे माहिती असणं गरजेचे. त्याच्यामध्ये तुम्ही तुमची रिस्पॉन्स शीट आणि तुमचा जो स्कोर आहे तर तो आम्हाला सांगा. म्हणजे जेवढे जास्त रिस्पॉन्सेस येतील त्याच्यानंतर आपल्याला कट ऑफ संदर्भात एक चांगला अंदाज जो आहे, एक सेफ स्कोर संदर्भात अंदाज जो आहे तर तो नक्की बांधता येणार आहे. म्हणून प्रत्येकाने त्यांचे जे काही स्कोर असतील, रिस्पॉन्स शीट असतील तर ते नक्की शेअर करा. सिव्हिल असेल, मेकॅनिकल असेल, बाकीचे असतील, अग्निशमनचे असतील, त्या सगळ्यांनी इथं जे आहे तर ते नक्की शेअर केला पाहिजेत. बघा, सगळ्यात आधी तुम्हाला लिंकवर जायचंय. त्या ज्या लिंकवर तुम्ही फॉर्म भरला होता, वाटल्यास मी तुम्हाला सांगतो ही लिंक तुम्हाला कुठे उपलब्ध होईल. नाशिक मनपाच्या इथे गेले बघा, अर्ज पदभरती अर्जाची लिंक, मी इथं क्लिक केलं. इथं आपण काय करायचं, ऑलरेडी रजिस्टर याच्यावर क्लिक करायचं. ऑलरेडी रजिस्टर इथं क्लिक करायचे. त्याच्यानंतर बघा, इथं तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड, हा कॅप्चा कोड लॉग इन करायचं. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला एक न्यू पासवर्ड बनवावा लागणार आहे आणि हा न्यू पासवर्ड हा 8 अंकीच असला पाहिजे. एक्झॅक्ट 8 अंकी लागणार आहे. एक्झॅक्ट एक्झॅक्ट 8 अंकी जो आहे तर तो लागणार आहे. ओल्ड पासवर्ड टाकायचा. त्याच्यानंतर म्हणतं की नवीन पासवर्ड आता तुम्हाला क्रिएट करायचंय, तर त्या पद्धतीने या गोष्टी लागणार आहेत. पासवर्ड वगैरे टाकला. त्याच्यानंतर बघा, ऍप्लिकंट डिटेल्स, अप्लाय पोस्ट आणि हेल्प डेस्क, इथं क्लिक करायचं. अप्लाय फॉर पोस्ट मी इथं क्लिक केलं. त्याच्यानंतर तुम्ही इथं जायचं. इथं हे ऍक्शन बटन जे तुम्हाला दिसतंय इथं क्लिक करायचं. इथं क्लिक केल्यानंतर बघा, तुम्हाला इथं कॅन्डिडेट रिस्पॉन्स हे ऑप्शन जे आहे तर ते दिसतंय. मी इथं क्लिक करेल कॅन्डिडेट रिस्पॉन्स. कॅन्डिडेट रिस्पॉन्सवर क्लिक केल्यानंतर बघा, इथं या सगळ्या गोष्टी दिसतात की तुमचं 24-25 ला परीक्षा झालेली आणि इथं ब्ल्यू कलर मध्ये क्लिक हिअर असं ऑप्शन येतं बघा. क्लिक हिअर, इथं मी क्लिक करेल माझं. ओके, आता जसं तुम्ही क्लिक करतात डायरेक्टली लक्षात घ्या, डायरेक्टली तुमचं इथं बघा प्रिंटचं ऑप्शन येतं. प्रिंटचं ऑप्शन आणि बघा इथं तुमचं नाव वगैरे, कधी पेपर दिलेला आहे, या सगळ्या काही गोष्टी इथं येतात. प्रिंट करायची आणि तुम्ही डायरेक्टली तुमची रिस्पॉन्स शीट आता प्रिंट होऊन जाणार आहे. ती झाली डाउनलोड, पहिली प्रोसेस झाली. दुसरी प्रोसेस, मार्क कशी कॅल्क्युलेट करायची, हा एक महत्वपूर्ण प्रश्न आहे. बघा, मार्क कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचं लक्षात घ्या. याला निगेटिव्ह नव्हती बरं का, हे फार महत्वाचं आहे. निगेटिव्ह नाही आहे आणि पॉझिटिव्ह साठी 2 मार्क घ्यायचे, निगेटिव्ह साठी फक्त 0 घ्यायचंय. अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करायचे. आता एक एक करत गेले तर लय वेळ लागेल. याच्यासाठी काय करायचं, गुगलवर जायचं. TCS रिस्पॉन्स शीट कॅल्क्युलेटर, हे कुठले, म्हणजे ही पहिली लिंक घ्या, दुसरी घ्या, कोणतीही घ्या, ते सगळे सारखेच असतात जनरली. तिथं काय करायचं, तुम्ही जेव्हा तुमच्या या क्लिक हिअरवर क्लिक करतात, अशी ही लिंक असते बघा. ही लिंक CDNDG ही लिंक असते ना, ही लिंक कॉपी करायची लिंक आणि ही लिंक जी आहे तर ती इथं टाकायची. इथं क्लिक केल्यावर इथं जे आहे ना एक ऑप्शन येतं, लिंक टाकायची, लिंक करायची. फक्त काय करायचं माहितीये का, स्कोर कॅल्क्युलेट करताना एक लक्षात घ्या, ते निगेटिव्ह पण कधी कधी पकडतं. एकतर ते चेंज करून टाका किंवा सगळ्यात सिंपल हे तुम्हाला राईट दाखवेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथं मला राईट दाखवले 34, याच्या दुप्पट करून टाका, एवढा तुमचा स्कोर जो आहे तर तो डायरेक्टली येणार आहे. लक्षात आलं, जेवढे बरोबर आलेले त्याच्या दुप्पट करून टाका, डायरेक्टली तुमचा स्कोर जो आहे तर तो येऊन लागणार आहे. इथं तुम्हाला सगळं कळणार आहे, कुठं चुकलं, काय चुकलं, कोणत्याला बरोबर आले, इंग्लिशला किती बरोबर आले, कुठं चूक आले, हे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला जे आहे ना तर ते अशा पद्धतीने कळणार आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने तुमची रिस्पॉन्स शीट जी आहे तर ती डाउनलोड करू शकतात मित्रांनो. ओके, आणि तुमच्या रिस्पॉन्स शीट आमच्यासोबत नक्की तुम्ही शेअर करू शकतात. ओके,
आणि तुमचा स्कोर देखील तुम्ही या नंबरला जे आहे तर ते पाठवा, पण रिस्पॉन्स शीट पहिले पाठवा, त्याच्यानंतर सगळ्या काही गोष्टी बघा. 88 88 99 61 16 हा नंबर आहे. याला तुम्ही तुमच्या ज्या रिस्पॉन्स शीट वगैरे ज्या आहेत तर त्या सेंड करू शकतात. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.